राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील रिझर्व्ह बँकेच्या कारवाई प्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। रिझर्व्ह बँकेनं बजावलेल्या नोटीसवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं आपलं उत्तर सादर केलं असून या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली आहे। त्यामुळे आता अंतिम निर्णयाकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचं लक्ष लागलंय। रिझर्व्ह बँकेनं कर्ज वितरण व अन्य काही बाबींबाबत राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कारभारातील कथित अनियमिततेची गंभीर दखल घेत कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या। त्यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश होता। या नोटिशीला उत्तर देताना सांगली जिल्हा बँकेनं सविस्तर खुलासा सादर केलाय। त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी ही पूर्ण झाली असून आता रिझर्व्ह बँकेच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे। दरम्यान यापूर्वी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बँकिंग नियमन कायद्याच्या काही तरतुदींचं उल्लंघन झाल्याप्रकरणी 13,30,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता। त्यामुळे सांगली जिल्हा बँकेबाबतही काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र सांगली जिल्हा बँकेनं आपण केलेल्या खुलाशामुळे कोणतीही कठोर कारवाई होणार नाही असा विश्वास बँक व्यवस्थापनाकडून व्यक्त केला जात असल्याची सहकार क्षेत्रात चर्चा सुरू आहे। आता रिझर्व्ह बँकेचा अंतिम निर्णय काय येतो, बँकेला दिलासा मिळतो की कारवाईला सामोरं जावं लागतं, हे लवकरच स्पष्ट होणार आहे।